भारत हा शेतीप्रधान देश आहे. शरद ऋतूंमध्ये शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. घर समृद्ध झालेले असते. म्हणून दिवाळीसारख्या आनंद उत्सव साजरा करणारा सण हा याच दिवसात येत असतो. परिच्छेद. दीपावली हा सणांचा राजा मानला जातो, कारण हा सण सर्व आबालवृद्ध, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत सारेच मोठ्या प्रमाणात व मोठ्या आनंदात साजरा करतात. माणसे दैनंदिन जीवनातील चिंता, दुःख, काळजी, मतभेद सारे काही विसरून दिवाळीचे आनंदाचे क्षण उपभोगत असतात. विजयादशमी, दसरा सण झाला की सर्वांना दिवाळीचेच वेध लागतात. सारेजण दीपावली सणाचे स्वागत करण्यास उत्सुक असतात. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजतात. दिवाळीची तयारी करण्यात प्रत्येकजण आनंद घेत असतो. दिवाळीचा सण जवळ आला की खेडेगावात अंगण सारवून स्वच्छ केले जाते. घरात स्वच्छता केली जाते. या निमित्ताने घरातील नको असलेल्या जुन्या गोष्टी टाकून दिल्या जातात. घराला रंग दिला जातो. नवीन कपडे, दागिने यांची खरेदी केली जाते. महिला दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करण्यात दंग असतात. विविध प्रकारचे लाडू, चकली, कडबोळी, चिवडा, शंकरपाळे, शेव, अनारसे हे पदार्थ घरोघरी केले जातात किंवा बाजारातून या पदार्थाची खरेदी केली जाते. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव असतो. पणत्यांची किंवा आकाश कंदिलांची खरेदी केली जाते. काही मुले तर दिवाळीच्या आधी घरीच साहित्य आणून आकाश कंदील करण्यात मग्न असतात, तर मुले दिवाळीनिमित्त किल्ले तयार करतात. दीपावली सण हा अंधाराला घालवून सारे घर प्रकाशमान करणारा असतो. म्हणून या सणाला प्रकाशाचा उत्सव म्हटले जाते. दीपावली सणाचा उपयोग अज्ञान, आळस, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनीती यांच्या रूपात वावरणाऱ्या अंधाराला दूर करण्यासाठी करून घेतला जातो. पॅरा. दीप म्हणजे दिवा. स्वतः प्रकाशतो किंवा दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दीप, अशी दीप शब्दाची व्याख्या केलेली आहे. दिवा हे अग्नीचे किंवा तेजाचेच एक रूप आहे. अंधकाराचा नाश करणारा दीप दीपावलीचा सण तेजोमय करत असतो. गुरुद्वादशी वा श्री दत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. हा दिवस दत्त मंदिरात दीपोत्सव केला जातो. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे आपण दिवाळी साजरी करण्यापूर्वी अश्विन कृष्णा द्वादशीच्या दिवशी वसुबारस गोवत्स द्वादशी साजरी केली जाते. या दिवशी वासरासह गायीची पूजा केली जाते. दिवाळीच्या सणाला आश्विन कृष्ण त्रयोदशीपासून म्हणजे धनत्रयोदशीपासून सुरुवात होते. पॅरा. एका प्राचीन कथेमध्ये दीपदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान करील त्याच्या कुटुंबात कुणालाही अपमृत्यू येणार नाही असे सांगण्यात आले आहे. स्टॉप.